एसपी साहब को निवेदन दिया है, क्या जी। विषय? मैं भारतीय पशुपालक मालधारी विकास संगठन राष्ट्रीय अध्यक्ष बाबू देसाई एसपी साहब के पास आज हमारे घुमंतू चरवाहों की 128 भेड़ चोरी हुई, जो रामटेक के जंगलों क्षेत्रों में रहते थे। वहां से 128 भेड़ 4 तबक्के में चोरी हुई। 3 बार चोरी हो गई, चौथी बार चोरों को पकड़ा गया और छत्तीसगढ़ से चोरों को लाया भी गया और 2 पिकअप गाड़ी पकड़ी गई थी, वो भी छोड़ दी गई और लोकल जो चोर थे उन्हें भी छोड़ दिए गए। तो आज एसपी साहब से, हर्ष पोदार साहब से हमने निवेदन दिया श्री सकल धनगर समाज की वतीना, और एसपी साहब ने अभी पूरा आश्वासन दिया है कि आपकी पूरी मदद की जाएगी। वहाँ आपने रामटेक के पुलिस स्टेशन में भी कंप्लेंट किया था, तो फिर वहां से आपको क्या रहता? हमने, हमारे जो अनपढ़ है बुजुर्ग लोग हैं, उन्होंने रामटेक पुलिस स्टेशन में एफआईआर की। वहाँ पे भी कहीं ना कहीं अनपढ़ता का लाभ उठाते हुए पुलिस प्रशासन ने भी अनपढ़ लोगों के साथ कहीं ना कहीं अन्याय किया हुआ, ऐसा एफआईआर के ऊपर से दिख पड़ रहा है। क्योंकि इनकी 128 भेड़ें गई है और एफआईआर में सिर्फ और सिर्फ 3 भेड़ों का उल्लेख किया हुआ है। तो यह एसपी साहब को भी हमने बताया और आपके मीडिया के माध्यम से भी मैं एसपी साहब को और रामटेक पुलिस प्रशासन को भी कहना चाहता हूं कि अनपढ़ चरवाहों की जो भेड़ चोरी हुई है, उन्हें उनकी भेड़ का मुआवजा मिलना चाहिए, उनकी भेड़ मिलनी चाहिए। जय श्री राम, जय मल्हार। इथे एसपी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे, काय विषय होता? माझं नाव उमेश अवगड आहे. मी एक धनगर समाजाचा लहानसा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर काम करतो. मला ज्यावेळेस बाबूभाईंचा फोन आला की असं असं आपल्या समाजावर अन्याय झालेला आहे, आम्ही रानावनात भटकतो, तर मी म्हटलं काय झालं. तर त्यांनी सांगितलं आम्ही रामटेक PSI तिकडे आम्ही रिपोर्ट दिला, हे दिलं ते दिलं, पण त्याला कुठेही न्याय मिळालेला नाही. म्हणून आम्ही काय केलं, आमचे जे सभापती महोदय आहे राम शिंदे साहेब, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना आम्ही ह्या विषयी मांडला. आणि राम शिंदे साहेबांनी एसपी साहेबांना तातडीनं फोन केला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला, मग त्यांनी वेळ दिला. तर याच्यातून हे दिसून आलं की यांचे जर 128 मेंढ्या, आमचा जो समाज आहे घुमंतू, त्यांचं त्याच्या भरोशावर उदरनिर्वाह आहे, त्यांचं कुटुंब त्याच्या भरोशावर रानावनात भटकतात. आज जर एकाच डेऱ्यावर 4 वेळा जर चौघा भावाच्या 128 मेंढ्या चोरीला चालल्या आणि पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर एफआयआर दाखल झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला त्यांच्यावर दबाव तंत्र टाकून पोलिसवाल्यांनी त्यांना हाकलण्याचा टाईप केला का बा तुम्ही तुमचं बघा, आम्ही तुमच्या शेतातला कोणीतरी असेल, अशा प्रकारे त्यांना एक, कारण की अनपढ गवार लोक आहेत, त्यांना शिक्षण नाही, नाही आणि त्यांच्याच भरोशावर त्याचा उदरनिर्वाह असतो. हे झाल्यानंतर त्यांनी परत मग मला सांगितल्यानंतर या कोणी त्या विषयाला वाचा फुटल्या आणि एसपी साहेबांनी चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांनी आता रामटेकच्या पोलीस स्टेशनला फोन पण केला, आम्हाला तिथं जाण्याकरिता त्यांनी सांगितलं त्यांना भेटा. कारण की 2 गाड्या सापडलेले आहे, आरोपी सापडले, आरोपींना अटकही झाली, अटक करून त्यांना सोडण्यातही आलं आणि त्याचबरोबर गाड्याही जमा झाल्या आणि गाड्या दुसऱ्या दिवशी सोडण्यात आल्या. हा प्रशासनाने म्हणजे पोलीस डिपार्टमेंटनी खरोखर आमच्या मेंढपाळावर, आमच्यावर खरोखर अन्याय केलेला आहे. म्हणून आम्हाला कुठेतरी या 4 कुटुंबांना न्याय मिळावा अशी आम्ही एसपी साहेबांकडे मागणी केलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार. एसपी साहेबांनी काय आश्वासन दिलं? एसपी साहेबांनी एकच म्हटलं की तुम्हाला आम्ही खरोखर न्याय देऊ, तुम्ही आता तातडीनं जा आणि तिथले जे PS आहे त्यांच्याशी भेटा आणि ते झाल्यानंतर मला तातडीनं फोन करा, आपण त्याच्यावर पुढच्या निर्णय घेऊ. धन्यवाद.